तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत व्हेज पनीर हक्का नूडल्स. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे नूडल्स अगदी आपण बाहेरून जेव्हा चायनीज विकत आणतो तसेच होतात आणि खायला देखील खूप टेस्टी लागतात. आपण बाहेरून जसे आणतो तसेच बनवणार आहोत. दिसायला पण आणि खायला पण ते तितकेच सुंदर लागतात. चला तर मग नूडल्स बनवायला सुरुवात करूया. तर नूडल्स बनवण्यासाठी मी ते सर्वात पहिल्यांदा घेतलेले आहेत. एक कढई गरम करून घेतली. त्यामध्ये एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. मग त्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नूडल्स आपण त्यामध्ये टाकून छान शिजवून घेणार आहोत. शिजवून म्हणजे पूर्ण शिजवून घ्यायची नाही आपल्याला, फक्त एकदा दोनदा उकळी आली की लगेच काढून घ्यायचे आहेत. तर नूडल्स एकमेकाला चिटकू नये आणि एकदम मोकळे सळसळीत व्हावे म्हणून मी यामध्ये 1 चमचा भरून तेल टाकते. त्यानंतर आपले हे नूडल्स टाकायचे आहेत. तर नूडल्स टाकताना मॅगीसारखेच टाकायचे आहेत. आपण कसे तुकडे करून टाकायचे नाहीत. जसं आहे तसंच अख्खं टाकून द्यायचं आहे. म्हणजे लांब लांब होतात नूडल्स पूर्ण. जसं की आपण विकत आणलेले नूडल्स खूप लांब लांब असतात, तसेच हे देखील लांब होतात. आणि ह्याला जास्त वेळ शिजू द्यायचं नाही आहे. एकदा दोनदा उकळी आली की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. ते लगेच चेक केलं की कळतं आपल्याला शिजलेत की नाही. तर मी नूडल्स छान उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेतले आणि अशा चमच्याच्या साहाय्याने त्याला थोडंसं सेपरेट करायचं आहे. तेल टाकल्यामुळे ते आपोआप सेपरेट होतात. तर बघू शकता, खूप छान होतात मंडळी हे नूडल्स. मी पहिल्यांदाच बनवले तरी देखील खूप छान झाले होते आणि खायला पण जसे की आपण बाहेरून आणतो तशीच ह्याची पण टेस्ट झाली होती. आपले नूडल्स उकळत आहेत तोपर्यंत मी ते पनीर घेतलेलं आहे. हे थोडंसं पाण्यामध्ये टाकते कारण मी हे फ्रीझरमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे त्याचा बर्फ झालेला आहे. त्यामुळे थोड्या वेळ हे मी पाण्यामध्ये ठेवते. इथे आपले नूडल्स देखील रेडी झालेले आहेत. आपण चेक करूया. हे पहा, हाताने चेक करून पाहायचं आहे. जेव्हा आपले नूडल्स पूर्ण शिजतात तेव्हा ते अतिशय छान असे लांब होतात, तुटत नाहीत पटकन. शेवईसारखेच हे पटकन शिजले जातात लगेच. अजून हे शिजलेलं नाही आहे. आता फक्त 1 ते 1.5 मिनिटं आपण ह्याला फक्त उकळून देणार आहोत. नूडल्स शिजून झाले की लगेच काय करायचं आहे आपल्याला, हे एका चाळणीमध्ये ओतून घ्यायचे आहेत आणि लगेच थंड पाणी टाकायचं आहे वरतून. म्हणजे त्याची शिजण्याची जी काही प्रोसेस आहे ती पूर्णपणे बंद होते आणि नूडल्स आपले जास्त चिकट बनत नाहीत. एकदम मोकळे सळसळीत होतात. हे पहा, आता आपले नूडल्स पूर्ण छान शिजलेले आहेत. आता मी गॅस बंद करून घेते आणि हे जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचे नाही. गॅस बंद केला की लगेच आपल्याला हे चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत. हे पहा, नूडल्स मी ते छान उकळून घेतलेले आहेत. एक 2-2.5 मिनिटामध्ये पटकन होऊन जातात हे. चाळणीमध्ये ओतून घेतल्यानंतर लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये वरती थंड पाणी टाकायचं आहे. मी थंड पाणी टाकून हे छान थंड करून घेतलेले आहेत पूर्ण. हे पहा, आता मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत कट करून. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता. मी इथे कोबी घेतलेला आहे खूप सारा. कोबी असं छान लांब लांब कट करून घ्यायचा आहे, पातळ एकदम. 1 टोमॅटो घेतलेला आहे. त्याच्या आतमध्ये जे काही बीज असते ते पूर्ण काढून घेतलंय आणि तो पण मी उभा कट करून घेतला आहे असं लांब. गाजर घेतलेला आहे लांब कट करून. त्यानंतर 1 शिमला मिरची पण अशीच लांब लांब कट करून घेतली आहे आणि थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे. त्यानंतर 2 चमचे आपला टोमॅटो केचप, सोया सॉस आणि रेड चिली सॉस घेतलेला आहे. आणि ते आलं आणि लसूण मी छान बारीक कट करून घेतलेलं आहे. ह्याची आपल्याला पेस्ट बनवायची नाही आहे किंवा ठेचून पण घ्यायचं नाही आहे. एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे. कारण चायनीजमध्ये आलं लसूण हे दाताखाली आलं की खूप छान लागतं. त्यामुळे ते आपल्याला ठेचून घ्यायचं नाही, बारीकच कट करून घ्यायचं आहे. तर मी इथे लोखंडी कढई घेतलेली आहे. आपण जेव्हा बाहेरून चायनीज आणतो तेव्हा ते लोखंडी कढईमध्येच बनवलेलं असतं. त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते. तर आपण देखील लोखंडी कढईच घ्या. जर लोखंडी कढई नसेल तर नॉनस्टिक घेतली तरी देखील चालेल. हे पहा, सर्वात पहिल्यांदा मी ती कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून आपले हे पनीर थोडंसं फ्राय करून घेते मी. ते पनीरचं पूर्ण बर्फ झाला होता त्यामुळे ते कट करताना थोडंसं लहान मोठं झालंय. हे पहा, पनीर मी ते कट करून छान फ्राय करून घेतलेलं आहे.
आता आपण याच तेलामध्ये आपण लगेच बाकीच्या ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील फ्राय करून घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा मी इथे आलं आणि लसूण कट करून घेतला होता तो टाकून घेते. त्यानंतर मी ते एक मोठ्या साईजचा कांदा घेतला होता, किंवा तुम्ही बारीक कांदे जर घेतले तर 2 कांदे टाका. कांदा छान कट करून घेतलेला आहे. कांदा पण तुम्ही असा लांब कट करून घेतला तरी देखील चालेल. मी अर्धा लांब कट करून घेतलेला आहे आणि अर्धा असं एकदम बारीक कट करून घेतला आहे. कारण लहान मुलं खाणार होते. मुलं कसे कांदा लगेच निवडून टाकतात, त्यामुळे मी काही कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, जेणेकरून त्यांनी निवडून नाही टाकावा म्हणून. कांदा थोडासा फ्राय करायचा आहे आपल्या 1 मिनिटभर. लगेच त्यामध्ये आपण बाकीच्या भाज्या पण टाकून घेणार आहोत. मी इथे गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, कोबी एवढ्याच भाज्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखी यामध्ये टाकू शकता काही टाकायचं असेल तर. हे पहा, सर्व भाज्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. थोडंसं मीठ टाकायचं यामध्ये. जेवढ्या जास्त भाज्या आपण टाकू तेवढ्या छान लागतात हे नूडल्स. चायनीजमध्ये कोबीचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे कोबी थोडंसं जास्त टाकायचं आहे आणि कोबी एकदम फ्रेश असला तर त्याची टेस्ट आणखीनच छान लागते. हे छान पूर्ण मी थोड्याशा भाज्या फ्राय करून घेणार आहे. त्यामध्येच मी चवीनुसार मीठ टाकते. लक्षात ठेवायचे आपण नूडल्स जेव्हा आपण उकळून घेतले होते तेव्हा पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ टाकताना थोडंसं बेतानेच टाका, म्हणजे आपलं नूडल्स जास्त खारट बनणार नाहीत. मीठ टाकून याला मिनिटभर आपण झाकण ठेवून परतून घेतलेले आहेत. झाकण काढून घेतलं की आता आपण यामध्ये बाकीचे साहित्य ॲड करून घेत आहोत. हे पहा, आपल्या भाज्या छान फ्राय झालेल्या आहेत. जास्तही शिजू द्यायच्या नाही आहेत या भाज्या. एक 20 ते 25 सेकंद फक्त झाकण ठेवून झालं की लगेच त्या नरम पडतात. पण यामध्ये मीठ पण टाकलेले आहे. आता आपण यामध्ये सॉस टाकून घेऊया. तर मी इथे 2 चमचे टोमॅटो केचप घेतलेला आहे. मी यामध्ये कुठलीही मिरची पावडर किंवा मसाला वगैरे काहीही वापरणार नाहीये, कारण लहान मुलांना खायचे होते म्हणून मी जास्त तिखट बनवलेलं नाहीये. त्यानंतर इथे मी 2-2.5 चमचे सोया सॉस टाकते. हे पहा, त्यानंतर रेड चिली सॉस टाकून घ्यायचा आहे यामध्ये. छान परतून घ्यायचं हे सर्व. आम्ही सुरुवातीला 2 चमचे रेड चिली सॉस टाकला होता, पण नंतर मला थोडंसं आणखी तिखट बनवावं असं वाटलं म्हणून मी पुन्हा 1 चमचा टाकते. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त देखील भाज्या आपल्याला फ्राय करायच्या नाहीत. थोडंसं भाज्यामध्ये कच्चेपणा पण राहायला पाहिजे. हे पहा, छान परतून घ्यायचं. लोखंडी कढईमध्ये बनवल्यामुळे काय होतं, हे खाली चिटकत नाही आणि ह्याला एक टेस्ट पण छान येते. आता मी काय करणार आहे, यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून. तर मी ते 1-2 चमचे पाणी घेतलेलं आहे एका कपामध्ये आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून म्हणजे 1 चमचा घ्यायचा आहे मोठा, त्याने तेवढं भरून कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. ते पूर्ण पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी पण जास्त घ्यायचं नाही. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 2-3 चमचे पाणी घेतलेलं आहे. हे सर्व मिक्स करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल. पण बाहेरून जेव्हा आपण चायनीज आणतो त्यामध्ये हे कॉर्नफ्लॉवर असतंच. कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे ह्याला छान बाइंडिंग येते. कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचे. त्यामध्ये आपण जे फ्राय केलेले पनीरचे तुकडे आहेत ते देखील टाकून घेणार आहोत. हे सर्व मिक्स करून थोड्या वेळ याला आपण झाकण ठेवणार आहोत, म्हणजे कॉर्नफ्लॉवर आपलं व्यवस्थित शिजून निघेल. एक 25-30 सेकंद आपण झाकण ठेवलं की आता आपण यामध्ये नूडल्स ॲड करून घेणार आहोत. मी पुन्हा 1 चमचा म्हणजे असे टोटल मी 3 चमचे यामध्ये रेड चिली सॉस टाकलेला आहे. बाकी यामध्ये मिरची पावडर वगैरे मी काहीही टाकलेली नाही आहे, त्यामुळे 3 चमचे रेड चिली सॉस टाकलेला आहे.
छान तेल सुटेपर्यंत हे भाज्या छान परतलेल्या आहेत. आता आपण यामध्ये जे शिजवून घेतलेले नूडल्स आहेत ते यामध्ये टाकून घेऊया. हे पहा, एकदम आपण मार्केटमधून जे चायनीज आणतो चायनीजच्या गाडीवरून तशीच टेस्ट येते ह्या चायनीजला आणि तसेच कलर देखील येतात. खूप छान लागतात खायला आणि बाहेरून आणण्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही चांगलं असतं. जेव्हा तुम्ही मुलांना खायला घालता तेव्हा घरीच बनवून घालावं असं मला तरी वाटतं. हे पहा, अ, आपण जेव्हा नूडल्स टाकतो तेव्हा एकदमच हलवायचं नाही आहे, कारण नूडल्सचे आपले तुकडे पण होऊ शकतात. त्यामुळे व्यवस्थित थोडंसं हलक्या हातानेच हलवून घ्यायचं आहे पूर्ण. थोडंसं मिक्स झालं की आपले नूडल्स इथे तयार झालेले आहेत. मी तर फर्स्ट टाईम बनवले होते, पण तरी देखील खूप छान झाले होते. जसे की आपण मार्केटमधून आणतो तसेच बनले होते. आमच्या घरामध्ये सर्वांना खूप आवडले. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून पहा हे नूडल्स आणि तुमच्या घरामध्ये कुणाकुणाला आवडले हे नक्की कळवा मला. दरवेळेला बाहेरून आणून खाण्यापेक्षा तोच पदार्थ जेव्हा आपण घरी बनवून खातो, तेव्हा तो खाण्यात काहीतरी वेगळाच आनंद असतो. छान सर्व मिक्स करून घ्यायचंय. 1 मिनिटभर फक्त ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. जेव्हा आपण नूडल्स यामध्ये ॲड करतो, तेव्हा काय करायचं गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. हे पहा, हाय फ्लेमवरती हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान झालेलं आहे आणि कलर देखील छान आलाय. खायला पण ते तितकेच छान लागणार आहे. जास्त काही साहित्य पण लागत नाही ह्याला. आपण एकदा सोया सॉस किंवा चिली सॉस आणून ठेवला, की यामध्ये आपण खूपदा चायनीज बनवू शकतो. दरवेळेला आपल्याला नवीन आणायची गरज पडत नाही. तर मी यामध्ये थोडीशी कांद्याची पात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. असा छान घमघमाट सुटला होता या चायनीजचा की विचारूच नका. घरामध्ये लहान मुलांना खूप आवडले सर्वांना आणि हे असं चटपटीत खायला बाहेरच जायची गरज नसते. आपण घरी पण बनवू शकतो. तुम्ही देखील अशी चायनीजची रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा. तर मंडळी इथे आपले नूडल्स रेडी झालेले आहेत. त्यानंतर आता मी यामध्ये चिली फ्लेक्स आणि थोडीशी काळी मिरी पावडर बनवलेली आहे ती टाकून घेणार आहे. त्यामुळे खूप छान टेस्ट येते ह्याला. हे पहा, म्हणजे एकदम बाहेरून आणल्यासारखं फील येतं खाताना. त्यामुळे मी थोडीशी चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पावडर मी घरीच बनवलेली आहे ती टाकलेली आहे यामध्ये. ते आपले नूडल्स रेडी झालेले आहेत. तर मंडळी तुम्हाला देखील आपले हे व्हेज पनीर हक्का नूडल्स जर आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा. चला तर मग भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत असेच छान छान पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. धन्यवाद.